तर गाईज आज आहे आमच्या माई आणि मादीचं केळवण. रील वर्सेस रियालिटी मी तुम्हाला दाखवते आज. गाईज कोण लपलंय तिकडे. पहिला मान नवरीच्या आईचा. म्हणजे आपल्याला जर सीन वगैरे व्यवस्थित केली आपल्याला पिक्चर मध्ये कार्यक्रम मध्ये घेतील आपल्याला. म्हणजे आता तुमचा पुढचा रोल हिरोच आहे. ती कुठे. अरे अरे ब्राईड बघा गाईज. नुपडी ब्राइड. गाइस मैं तो ब्राइड चेंज करते. अभी देखते क्या होता है. हे बघा कशाने फोडायला रही हो. आता आम्ही विदाउट म्युझिक नाचणार आहेत. सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज आहे आमच्या माई आणि मादीचं केळवण. तर येस त्याचीच आता तयारी सुरू आहे. सगळीजण आलेत आमच्याकडे, लागलेत जेवण बनवायला. तर मी तुम्हाला दाखवते. चला. हे काय करायला लावले. दूध इथे घेतले नाव बनवण्यासाठी आणि ते या दोघी जणी लागलेत. पनीर वैदीने घेतलंय कापायला. नीचे मी काय करतोय. काय तिला दिला इकडे पनीर फ्राय करायला दिलंय आणि बाकीची अजून तयारी सुरू आहे. नवरे आमचे जरा बाहेर गेलेत, ते येतील तेव्हा मग पुढचं आपण दाखवूया. चला. या दोघी जणी इथे आता इथे केळवणाचं जेवायला बसवायचं आहे, त्याच्यासाठी सजावट करायला लागलेत. आणि एक जण आहे ना, ते आम्हाला एक रील शूट करायची आहे ना, त्याच्यासाठी ती पेपर्सवर लिहायला बसलाय. गाईज जुगाड बघा. आमच्याकडे रेड कलर नाही म्हणून तिने काय घेतले दाखव. लिपस्टिक घेतले रेड कलरची. तर गाईज आता मी जाते आणि पटकन चेंज करून येते. तर चला. तर गाईज आमची सगळ्यांची तयारी करून झालेली आहे आणि मस्तपैकी सजवून पण झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि आता फक्त वेट करतात आहेत नवरी येण्याचं आणि कसं सजवलं वगैरे ते दाखवते. आता आमच्या मादीमाई आल्या का मग जेवायचा प्रोग्राम सुरू. हे बघा इकडे असं छान असं केलंय माई आणि माधवीचे केळवण आणि ते लागलंय ताटाभोवतीची रांगोळी काढायला. आणि सगळेजण वेट करायला लागलेत की नवरी कधी येते. इथे भरायला लावलं जेवणाचं ताट. खूप सारं जेवण केलंय आज. वेगवेगळे पदार्थ केलेत. सगळं ऑल सेट झालेलं आहे. जेवणाचे ताटं वगैरे मांडून झालेले आहेत. सगळीजण जमले तिकडे. ती बघा वहिनीची साडी चेंज. आता फक्त नवऱ्या याची वाट बघतायत. आणि आज जेवणामध्ये विशेष आहे डाळ भात, पुरी, आमरस, गुलाबजामुन, जलेबी, पनीर आणि बटाट्याची भाजी आणि चकली. चल. सो गाईज नवऱ्या इकडे येऊन राहिलेत आणि शॉर्ट घ्यायला इकडे थांबले. बिहाइंड द सीन बघा गाईज. रील वर्सेस रियालिटी मी तुम्हाला दाखवते आज. हा आल्या. ओके. इकडे बघा सगळं मांडून ठेवले. चला दोघीजणी आलेले आहेत. सगळ्यांनी आरती करायला आणि ती सगळी बघा प्रेक्षक वर्ग ऍक्टिंग लावी. नवऱ्या बघा आमच्या आरती करणार. काय पाहिजे पैसे आरतीमध्ये. होय पैसे आणले का आरतीन टाकायला. आरतीन टाकायला पैसे आणले का. पैसे त्यांना टाकशील तर आम्हाला पण प्लीज. वहिनीला व्हिडिओग्राफीची आणि मला कशाची ब्लॉगिंगची. जेवण पहिलाच मांडून ठेवले. गरम जेवण आता थंड होईल. फायनली या घरात आलेले आहे. चला जेवायला बसा. जेवायला बसा. दीदी काय आहे तुझं. काय आहे कशाला रडते. सगळ्यांच्या पाया पडायला लागले. पाया पडण्याचे प्रोग्राम. ए तुमची काय इकडे मस्ती चालले. ए तुझं काय आहे इकडे. काय मस्ती आहे. लपतो काय. वैदिक कुकिंग.
गाईज रील वर्सेस रियालिटीचा अजून एक भाग. चला चला बसून घ्या आता. ये पहिला मान नवरीच्या आईचा. ना 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 ना. अग 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 हे काय मी काय बोलली? धवलारी नाही असंच मी जरा आपलं आपलं अख्खा घुसव माईला अख्खा घुसव. हे बघा इकडे आता पप्पा आणि आई दोघ जण. काय नाही इकडे दाखवायचं नाही डायरेक्ट खावायचं आहे. थोडस खा. तिथे तुमचा कॅमेरा मेन कॅमेरा तो आहे. हे फक्त आपलं बिहाइंड द सीन. दीदीने बघ मस्त काय घेतलंय. यांनी काय घेतलंय? आमरस. जसं काय सूपच प्यायला लावलाय. सगळी जणांचं काय वेगवेगळंच बॅकग्राऊंड. अरे अरे हे बघा आता ही दोघी जणी आल्या तिकडे जेवण बनवायला. हर्षदा वहिनी आणि ऋतू. यांचं जेवणाचं राहिलं बाजूलाच. आणि दीदी बघा आमची. आता मी जाते यांना जेवण बनवायला. चलो चकली घेतलेली आहे. वैदिक जरा खाण्याकडेच लक्ष आहे. एक मिनिट ही बघा आमच्या घरातली गोल्डन गँग. नुसत्या घरात रोज यांचा गोंगाट. हॅलो हाय करा. हाय तू कशाला पळते सारखा सारखा? यांचंच वेगळं जेवण. अगं नवऱ्यांना जेवायचं सोडून ते रील साठी होतं जेवण उचलून नेलेलं. बिकॉज आता आम्हाला एक रील शूट करायचंय. नुसता गोंगाट भरलाय सगळ्यांचा. बापरे बापरे बापरे. गाईज इकडे बघा सगळेजण कसे. तुम्हाला बिहाइंड द सीन मी दाखवते. फिरा फिरा. अरे 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 तू चलो गाईज. ये चला परफेक्ट. डन डन डन. फर्स्ट शॉट डन झालेला आहे. इथे वेगळंच काय. एक रीलच्या मागे पण केवढे एफर्ट्स बघा. ये येस बरोबर. अरे काय बोलता? म्हणजे आपल्याला जर सीन वगैरे व्यवस्थित केली आपल्याला पिक्चर मध्ये कार्यक्रम मध्ये घेतील आपल्याला. म्हणजे आता तुमचा पुढचा रोल हिरोच आहे. ओके ठीक आहे याच्यासाठी. हा चला केल्यासाठी. एकाला समजवायला ठेवले आणि एकाला व्हिडिओ काढायला आणि मी तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवायला. एफर्ट्स बघा केवढे आहेत. असं हा तुला फक्त ऍक्टिंग करायची तिचे मी. हे बघा गाईज कोण लपलंय तिकडे. या 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 लपलेली माणसं बाहेर आली. बिहाइंड द सीन बघा. आमची नवरी बघा नाचायला लागले. येतील सगळी येतील तुझ्या लग्नाला. नको नाचू. 1 2 3 ये. एकदा शूटिंग करायला लावलंय कारण ऍक्टरला आवडलेलं नाही ते टेक्स्ट. अरे काय परत एकदा अरे 1 2 3 काय चाललंय काय माहिती. टेक होतच नाहीये. हा फायनल आहे वाटते. येस काय बोलतात ते मला काहीच कळत नाही. एक 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 शॉट कुठे घ्यायचे कळत नाही. एका व्हिडिओची किती काय काय. अगं अगं थांब नाही. परत एकदा. येस डन. आता आमच्या नेहाचा शूट चालू आहे.
बघू शकता तुम्ही. कांचवीच्या शूटसाठी बघा बिचारी एवढी काही इकडचे सगळे व्हिडिओ घेऊन झालेले आहेत. आता अर्धेच काही शॉर्ट छोटे व्हिडिओ बाकी आहेत. आता मी खाली जाऊन घेतो. ही आहे नवरी नंबर 1 आणि ही आहे नवरी नंबर 2. चलो नीचे. चलो. अरे खालीच येतात ना शॉर्ट. या दोघी विचारतात गप्पा कशा मारायच्या. अरे पण तुम्हाला गप्पा नाही मारता येत. ऍज अ मुली तुम्हाला गप्पा मारता येत नाही. या काय करतात ग. अरे जत्रेतून काय घेतलं. टेक वॉट एव्हर दिस इज, कारण आमचा आता काउंट गेलाय. अरे यार व्हिडिओ काढता पार घराच्या खाली आणून ठेवले. गाईज व्हिडिओ करता पार आता कुठे आलं बघा. मंदिराच्या इकडे आलो. मंदिराच्या. चला घ्या टेक पटकन. वहिनी तू चालली घरी. थांब ना. ऋतू पण चालली. नंतर ये. ठीक आहे. गाईज यांचं काय आहे दाखवा जरा. बोला. सर्वांनी नक्की यायचं. नेहाताने आता हातात घेतलंय फोटोग्राफी. 1 2 3 गो. येस. बघा. सो गाईज फायनली अखेर रीलचं शूट करून झाले. नुसती सगळी एका रीलच्या मागे सगळी वेडावलेली. चला आता आपण जाऊया वरती आणि जेवूया. तर आता केळवण राहिलं बाजूला. आणि हे बघा काय. दीदी काय करते तू. हे बघा गाईज आमच्या पोरांनी अख्खी घाण करून ठेवलं की फुलं इकडे मांडलेली छान अशी सगळी नाचून ठेवलेत. आणि अजून एक विशेष की आता लगेचच म्हणजे आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आता आम्ही करतो ह्यांचा ब्राईड टू बी. बिकॉज नंतर मग आता लग्नासाठी तर खूप वेळ कमी राहिला आहे म्हणून एकाच दिवसात आम्ही सगळं काही करून घ्यायला लावलं आहे. तरी केळवण खूप छान पद्धतीने झालेलं आहे. मस्त आम्ही जेवलो आणि आता मी तयारी करतो आणि खाली जाऊन मग डेकोरेशन वगैरे पण करायचं आहे. ते वहिनीच्या रूममध्ये आहे. तर गाईज आता मी असं साधंसं रेडी झालं आहे. आता आहे आपलं दुसरं ब्राईड टू बी. तर तुम्ही खाली जाते आणि बघूया काय त्यांची तयारी चालली आहे. हे का यांचं झालेलं आहे इकडे ऑलमोस्ट डेकोरेशन. सर्व झाल्यानंतर आता ब्लॉग वाली बाई एवढा लेट ब्लॉग काढून ठेवलंय. टाकू शकतो. ही वहिनी मेरी बाई नाही आई काम वाली नाही आई. आणि ते काय चाललंय. ब्राईडला हे नवरींसाठी आणलेलं. आता पण मी पहिलाच घेतले लावून चेकिंग करते डोक्यावर कसं बसेल. चांगलं वाटतंय ना. चला. सो गाईज आता इथे सगळं ऑल सेट झालेलं आहे. मस्त इकडे मंचुरियन बनवले. मस्त वास यायला लागलाय आणि चिप्स आणि हा केक आहे आणि खाऊ थोडासा आणि ते सेटअप लावून झालेला आपला. आता आपल्या ब्राईड्स येतील आणि या ब्राईड्समेड बरोबर बोलले ना. येस. तर त्या रेडी झालेल्या आहेत. एक जण बाहेर आहे. दीदी पण आमची पिंकू झाले. दीदी इकडे बघ. दीदी पिंकी घातले तुम्ही. अय्या आपल्या ब्राईड आहेत ना इकडे येऊन उभ्या राहिलेत आणि इकडे यांना बंद आहे. इकडे आपल्या रूम मध्ये मी जाते मध्ये. मग यांचं आतमध्ये गेल्यावर यांचे रिॲक्शन बघूया. ह्यांना काहीच माहिती नाही आहे काय डेकोरेशन आहे कसं आहे. चलो देखते. गाईज मुळे ऍक्ट. ह्यांचं मस्त कॅमेरा घेऊन उभे राहिलेले आणि यांना वाटलं का त्या ब्राईड्स आल्या पण ती मीच होती. चला आता रिॲक्शन बघूया आपण. ती कुठे. अरे पचका झाला. टेक 2 नवऱ्या आलेले आहेत. गाईज हे बघा बिहाइंड द सीन्स. आणि इथे बघा आमची छोटीशी पिंटुली काय करते. खाली का वेगळंच चाललंय आणि इकडे यांचं काय वेगळंच चाललंय.
अरे यार म्हणजे आता तुम्हाला कळतंय का, रील मध्ये दिसतं तितकं सगळं चांगल्याशी होत नाही, रियालिटी काय वेगळीच असते. जसं की आमच्याकडे बघा आता एक्सप्लेन करायला 10 मिनिटं झाले एकच चालू आहे. असो दोघींना बघा, यशू कनू यांना बघा केवढी एक्साइटमेंट ब्राईड टू बीची आहे. चिंटुकल्या यांचा टेक 100 चालू आहे आता. अरे 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 अँड फायनली बरोबर टेक दिलेला आहे. येस ओके मेरे को तो अभी दिलेले आहेत. नेहाताईला घालता येत नाही ते क्राऊन सारखं डोक्यावरनं हळत आहे. गाइस मैं तो ब्राइड चेंज करते, अभी देखते क्या होता है. चल चल ओके ओके थांबा मी जेव्हा सांगितलं तेव्हा. ओके इथलं गाईस त्या ब्राईड मध्येच काहीतरी होतं, या ब्राईड मध्येच काहीतरी होत. झोल मेंबर नाही या ब्राईड मध्ये. माई तुझं बरोबर झालं का नाही? माई एकदम हे आहे ना, माई आमची स्पेशल आहे ना म्हणून युनिक येस युनिक. हा या ब्राईडांनो इकडे वरती बसा, चमा उठा चला. तर गाईज आता दोन्ही पण ब्राईड वरती चढलेले आहेत आणि आपला फोटोग्राफर आहे निर्मिती पाटील, त्या त्यांचे फोटोशूट करत आहेत. चला तर हे मंचुरियन आहेत ना, ती माझी वाट बघत आहेत. अगं 12:01 वाजून गेला, तुला काय गरज जागा राहायची. ओरडल्यावर तिला बरोबर करते मी, तिला ओरडायला लागले. ओरडायला आणि तुमचं काय, या दोघींची बघा केवढी एक्साइटमेंट. त्यांचं फक्त त्याच्यावरती डोळे. अच्छा त्याच्यासाठी या जागा आहेत एवढा वेळ. काय ग हा बघा इकडे तिची बिचारीचे फोटोशूट चालू आहे आणि यांचं बघा काय चाललंय. केक वर पडला का केक. या दोघी बघा काय पाहिजे तुम्हाला. रंगमंचावर आलेले यशवी घरत, किती तो एक्साइटमेंट आत्याच्या ब्राईड टू बीचा. आहे तुझं काय माझ्या ब्लॉग मध्ये. गाईज हे बघा, वहिनी इकडे बघ, वहिनी इकडे बघ. हे बघा कधीपासून नुसतं मंचुरियनचं अख्खी प्लेट या बाईने संपवली. तूच खाल्ले ना बाई, आता काय बंद करते काय. प्लेट मी खाल्ली, सर्वांनी खाल्लाय. अच्छा मानसी आहे तिच्या सर्वांनी. तू नाही ना, तू नाही खाला ना. खाल्ले आता रंगमंचावर आलेली आहे निकिता पाटील. मानसीला ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये नाही चालू केलं, ब्लॉग मध्ये घेतलं म्हणून ती चिडले माझ्यावर. वहिनीची BFF नाही काय. अरे आता रंगमंचावर आलेली आहे हृदया पाटील. या ब्राईड आहेत ना वेडावलेत, नुसत्या हसतात. आय डोंट नो का हसतात, म्हणजे कधीपासून हसतातच आहेत. माईचं पिन लावायला पाहिजे होते. मम्मी बोलते त्याला पिन लावायला पाहिजे. अरे तो काय पदर आहे का, पदर आहे का. फोटो काढताय पडलाय, झालं का. पदर पडतोय तुमचं लक्ष ठेवा. पदर. सो गाईज आता आपण केक कट करत आहोत. चला अरे कापा ना, सगळ्यामध्ये किती टेक घ्यायला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स ना 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 नाची टांग. नवऱ्याला केक भरवतील तेव्हा भरवतील, तर त्या आता बहिणी केक खाऊन घेत आहेत. तुझं तू खा नाही तर आम्ही खातो. पिंक अँड पिंक सगळ्या पिंकू घे बाबा माझी. हिला आताच कळले का हिचे रिझल्ट आहे, पण 15 तारखेला आहे ना ऋतू. आणि काय बोलते, थांबा जरा मला डिप्रेशन मध्ये जाऊ द्या. सोशल मीडियावर भरोसा नाही ठेवायचा. कधी आहे रिझल्ट. आता नाही कन्फर्म डेट आली आहे.
असो, उसके दुख में हम भी शामिल है। आता मी केक खालाय, केक मस्त आहे बघा, हे बघा कशाने फोडायला रिओ झाला नारळ पाणी, डोसा, इडली, वडा, सांबार, चटणी चटणी चटणी, सांबार, वडा, आई ब्राईड बघा खायची, नुपडी ब्राईड। आता आम्ही विदाउट म्युझिक नाचणार आहेत, सो लेट्स सी। गाणंच नाही, धडकन धडकन कभी मैंने सुना नहीं, धडकन गाईज आता ब्राईड टू बी तर झालेलं आहे करून, सगळं मेस केला, यांचा रूम बघा थोडा घाण करून टाकलाय। आता हे आम्हाला उचलायचं आहे सगळं, बिकॉज त्यांना झोपायचं आहे आणि त्यांच्याकडे आहे छोटीशी बेबी। सो ही आमची ब्राईड लागली आता कामाला, काय नाही त्यांना लावलं आता कामाला। चला तर येस गाईज, आत्ताच्या व्लॉगचा एंड मी इकडेच करत आहे आणि आपलं केळवण आणि आत्ताचं ब्राईड टू बी खूप छान झालं, तुम्ही बघितलंच असेल आणि खूप फन, नुसतं हसून हसून आमचं तर मी तुम्हाला बिहाइंड द सीन बरेचसे दाखवले नाही, कारण खूप खूप काही ना काही जोक्स आमचे चालूच होते। आणि येस, आता या आमच्या लग्नाचे खूप सारे व्हिडिओ असेच आपले येणारच आहेत, तर येस तुम्ही थोडं वेट करत राहा, मस्त मस्त व्हिडिओ येतील, तोपर्यंत ही व्हिडिओ बघा, ती शेअर करा खूप सारी। मग आजचा जर तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।